विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये दोन सीन पॅसेज आपल्या इयत्ता 9वीच्या टेक्स्ट बुक मधील कॉम्प्रिहेन्शन साठी पाहणार आहोत। पहिला जो आपला पॅसेज आहे तो रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट या लेसन मधील आहे। आता इथे आपण हा पॅसेज समजून घेणार नाही आहोत, कारण आपण हा शिकलेला पॅसेज आहे, समजून घेतलेला पॅसेज आहे। फक्त आपण प्रश्न उत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज। 10 मार्क्स। इथे प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2 मार्क्स आहेत। कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस। नंबर 1, गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट। नंबर 2, art is a medium of recording and preserving what is seen. Number 3, the Gondi language is similar to Telugu, a Dravidian language. Number 4, this richness is reflected in the choice of their medium. म्हणजे हे अर्धे वाक्य आपल्याला इथे दिलेले आहेत आणि राहिलेले वाक्य आपल्याला पॅसेज मधून पाहून ते कंप्लीट करायचे आहेत। B, रिसाइडिंग स्टेट्स ऑफ गोंड ट्रायबल पीपल। म्हणजे गोंड ट्रायबल पीपल ज्या ठिकाणी ज्या राज्यामध्ये राहतात, ज्या राज्याचे रहिवासी आहेत, त्या राज्यांची नावे इथे आपल्याला स्टेट करायची आहेत। महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि आणखीन एक तिथे आपल्या पॅसेजमध्ये मध्य प्रदेश दिलेलं आहे। फाइंड आउट 4 ऍडवर्ब्स फ्रॉम द पॅसेज। आपल्या पॅसेजमध्ये 4 ऍडवर्ब्स दिलेले आहेत। ऍडवर्ब म्हणजे ly, रूट वर्डला ly लागलेला जो शब्द असतो त्याला आपण ऍडवर्ब म्हणतो। या ठिकाणी तुम्ही पॅसेज काळजीपूर्वक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 4 ऍडवर्ब इथे दिलेले आहेत। ते 4 ऍडवर्ब आहेत मेनली, स्मूथली, लार्जली आणि ओरिजिनली। डू ॲज डायरेक्टेड, पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स। या ठिकाणी आपल्याला वाक्यामध्ये वुड वापरायचे। या ठिकाणी विद्यार्थ्यांनो फक्त एकच बदल करायचा आहे, यूज टू च्या ठिकाणी आपण वुड घ्यायचं आणि वाक्य जशाला तसं लिहायचं आहे। पीपल वुड ड्रॉ पिक्चर्स। यानंतर दुसरं वाक्य ग्रामरचं आहे, दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन। ऍड क्वेश्चन टॅग। या ठिकाणी क्वेश्चन टॅग ऍड करायचा आहे। क्वेश्चन टॅग ऍड करत असताना हे वाक्य जे दिलेलं आहे ते पूर्ण लिहिणं महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर आपण कॉमा देऊन क्वेश्चन टॅग लिहायचा असतो। आपलं वाक्य दिलेलं आहे ते होकारात्मक आहे, त्यामुळे क्वेश्चन टॅग आपला नकारात्मक येईल। क्वेश्चन टॅग येईल आरंट दे। राइट डाउन 4 लाइन्स ऑन युअर फेवरेट आर्टिस्ट। तुमचा जो फेवरेट आर्टिस्ट आहे त्याच्याबद्दल 4 वाक्य इथे लिहायचे आहेत। माय फेवरेट आर्टिस्ट इज लता मंगेशकर। सी हॅड स्वीट अँड पॉवरफुल व्हॉइस। हर सॉन्ग्स मेड पीपल हॅपी अँड इमोशनल। सी विल ऑलवेज बी रिमेंबर फॉर हर म्युझिक। असे मी छोटे छोटे 4 वाक्य इथे घेतलेले आहेत। दुसरा पॅरेग्राफ इथे पाहूया। हा जो पॅरेग्राफ आहे फॉल ऑफ ट्रॉय या लेसन मधील आहे। यामध्ये 5 प्रश्न आहेत। प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2 गुण आहेत। म्हणजेच हा प्रश्न जो आहे क्वेश्चन नंबर 2 कॉम्प्रिहेन्शनचा, तो 10 मार्क्सचा आहे। ए, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर राईट ऑर रॉंग। म्हणजे खाली दिलेले वाक्य बरोबर आहेत का चूक आहेत ते सांगायचे। जर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ट्रू ऑर फॉल्स असेल तर ट्रू ऑर फॉल्स लिहा, राईट रॉंग असेल तर राईट रॉंग लिहा। नंबर 1, ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी। राईट। ट्रोजन्स केम आउट ऑफ देअर गेट्स। राईट।
हेलन हॅड परस्युडेड पॅरिस. या ठिकाणी उलट वाक्य दिले, पॅरिस हॅड परस्युडेड हेलन पाहिजे, म्हणून हे वाक्य रॉंग. द फायटिंग वेंट ऑन वीकली. वीकली हे चुकीचं आहे, म्हणून हे वाक्य रॉंग आहे. फायटिंग बराच काळ चालली, फक्त आठवडाभर चालली नव्हती. नंबर 2, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन करेक्ट ऑर्डर. आपल्याला दिलेले जे वाक्य आहेत ते उलट सुलट दिलेले आहेत, ते आपल्याला इथे करेक्ट ऑर्डरनी करायचे आहेत. या ठिकाणी मी फक्त तुम्हाला इथे नंबर लिहून देणार आहे, तुम्ही ते वाक्य करेक्ट ऑर्डरनी खाली लिहून काढायचे. या ठिकाणी पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय हॅड परस्युड हेलन, हे जे वाक्य आहे याला 1 नंबर येईल. त्यानंतर ट्रोजन्स टू फॉट हार्ड याला 2 नंबर येईल. त्यानंतर ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बिंग शट अप इन द सिटी याला 3 नंबर येईल. आणि त्यानंतर खाली जे शेवटचं वाक्य आहे, देअर वेअर ग्रेट बॅटल्स बिटवीन 2 आर्मीज, त्याला 4 नंबर येईल. म्हणजे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला ते सेंटेन्सेस लिहून काढायचे आहेत प्रॉपर ऑर्डरनुसार. राईट डाऊन डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग नाउन फ्रॉम द पॅसेज. म्हणजे या नाउनसाठी डिस्क्रायबिंग वर्ड्स शोधून काढायचे. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. आपल्याला आपल्या पॅसेजमध्ये डिस्क्रायबिंग वर्ड्सच्या जोड्याच असतात, त्या तुम्ही शब्द पाहून त्या ठिकाणी तुम्ही ते डिस्क्रायबिंग वर्ड्स लगेच शोधू शकता. या ठिकाणी सिटी स्ट्रॉंग हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे. सोल्जर्स ब्रेव्ह हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे. त्यानंतर किंग्स, या ठिकाणी तुम्ही दोन्हीही ॲडजेक्टिव्ह लिहिले तरी चालणार आहे, ऑल किंवा ग्रीक. आणि आर्मीजसाठी टू हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे. डू ॲज डायरेक्टेड, ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी, मेक इट एक्सक्लेमेटरी. या ठिकाणी आपल्याला उद्गारवाचक वाक्य करायचे. विद्यार्थ्यांनो, ज्या वाक्यामध्ये ए असतं त्या ठिकाणी आपण व्हॉट घेतो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करत असताना, आणि त्यानंतर त्या वाक्यातील जे ॲडजेक्टिव्ह आहे ते शोधतो. या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे स्ट्रॉंग, म्हणून मी व्हॉट अ स्ट्रॉंग, त्यानंतर नाउन काय आहे, सब्जेक्ट जो आहे सिटी, ट्रॉय वॉज. म्हणजे वाक्य कसं झालं, व्हॉट अ स्ट्रॉंग सिटी ट्रॉय वॉज. The Greeks wanted to take revenge on Troy. Rewrite the given sentence and underline the infinitive. या ठिकाणी हे वाक्य पुन्हा लिहायचे आणि त्याला इन्फिनिटिव्ह जे आहे त्याला अंडरलाईन करायचे. मी ते वाक्य न लिहिता फक्त इन्फिनिटिव्हला अंडरलाईन केले. इन्फिनिटिव्ह आहे टू टेक. डिस्क्राईब युअर सिटी ऑर व्हिलेज. या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावाचं वर्णन करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही माय सिटी देअर आर मेनी पार्क्स अँड टॉल बिल्डिंग्स. People here are friendly and helpful. I love living in my city. असे छोटे छोटे वाक्य तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारे आपण इथे 2 पॅसेज कॉम्प्रिहेन्शनचे पाहिलेले आहेत.